झालीच पाहिजे। नीट पेपर घोटाळा करणाऱ्या शिक्षकांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, नीट पेपर घोटाळा करणाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। मुलांचा आवाज कुणाचा? राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। नीट परीक्षा घोटाळा करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो, नीट परीक्षा घोटाळा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो। जय महाराष्ट्र। आज आम्ही युवा सेना धुळे जिल्हातर्फे नीट परीक्षा घोटाळा संदर्भात निदर्शने व आंदोलने केली आणि याच्यामध्ये आम्ही काही प्रमुख मागण्या केल्या की या परीक्षा मध्ये ज्यांनी घोटाळा केला आहे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून तथापि यांना फाशीची देशद्रोहाची अशा शिक्षा यांच्यावर लावून यांच्यावर त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जी नेटा ही जी केंद्रीय परीक्षा संस्था आहे याची पुनर्रचना पुनर्बांधणी ही लवकरात लवकर ही झाली पाहिजे आणि याचे जे प्रमुख आहे प्रदीप जोशी यांना CBIने कालच समन्स बजावला आहे। यांना तत्काळ याच्याहून हटवून दुसरा चांगले जबाबदार अधिकारी हे नेमणूक यांची झाली पाहिजे आणि आमच्या या सर्व मागण्या आम्ही आज कलेक्टर महोदयांसमोर ठेवणार आहोत। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नीट परीक्षेत घोटाळा करणाऱ्या घोटाळेबाजांचा धिक्कार असो। नीट या भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। हात वर करा। नीट परीक्षा घोटाळा करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो, नीट परीक्षा घोटाळा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो।